तुमचं प्रेम स्मरून इथून निघताना, तुमच्या मायेत चिंब भिजून जाताना, डोळ्यात जेव्हा अश्रू असतात तेव्हाच माणसं माणसं असतात. इतकं दिलत तुम्ही आम्हाला, खरंच सांगते माणूस केलत तुम्ही आम्हाला. कवी मंगेश पाडगावकरांची ही कविता. पाडगावकरांच्या प्रेमकविता असो किंवा सलामसारखी त्यांची कविता, त्यांच्या कविता या नेहमीच सगळ्यांना आपल्याशा वाटतात. पाडगावकरांचा मिश्किलपणा हे त्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य, आणि हाच मिश्किलपणा ज्यांनी सगळ्यात जवळून अनुभवला असे काही खास पाहुणे आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर आहेत पाडगावकरांची तीनही लाडकी मुलं, अंजली पाडगावकर कुलकर्णी, त्यानंतर अजित पाडगावकर, डॉक्टर अजित पाडगावकर आणि अभय पाडगावकर. सगळ्यात आधी महाराष्ट्र वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 30 डिसेंबरला पाडगावकर आजोबांचं निधन झालं, ते आपल्यातनं गेले, पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्या कविता ज्या आहेत त्या कायमच आपल्याबरोबर आहेत. खरं तर कुठून सुरुवात करायची हा प्रश्न आहे, पण मला तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल, कारण बाप लेकीचं नातं हे नेहमीच वेगळं असतं आणि तसंच मला वाटतं तुमच्या दोघांचं नातं खूप युनिक असं होतं. तर सगळ्यात आधी बाबा म्हटल्यावर तुला काय आठवतं? लहानपणी बाबा म्हटल्यावर मला लांब केस वाढवलेले, दाढी असलेले आणि पांढरा असा घोळ असलेला लेंगा जब्बा घातलेले आणि पठाणी सँडल्स म्हणायचे, ते घातलेले बाबा मला खूप आठवतात. पण अजित काका, तुम्हाला विचारायला आवडेल की जसं बाप लेकीचं नातं वेगळं असतं तसं वडिलांचं आणि मुलाचं नातं हे सुद्धा वेगळं असतं. म्हणजे त्यात थोडेसे भांडणं असतात पण तितकंच प्रेमसुद्धा असतं. तर तुम्हाला सगळ्यात आधी ते म्हटलं की काय पहिली आठवण कुठली येते? पहिली आठवण असं सांगता येणार नाही, पण ते बाप आणि मुलगा आणि बाप आणि मुलगी या रिलेशनशिपमध्ये फरक असतो. मुलगा असतो तिथे जास्त भावुकता कमी असते. आता त्यांना शेवटच्या काही वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की नागिणीचा खूप त्रास होत असे आणि ते सतत त्यांना पोस्ट हर्पिटिक न्यूरॅल्जिया त्याला आमच्या भाषेत आम्ही म्हणतो, ते सतत वेदना त्यांना होत असत. ते सारखा हात असा छातीवर दाबून ठेवायचे. सुरुवातीला आम्ही सगळे उपाय करून बघितले पण त्याचा कशाचाच काही उपयोग झाला नाही. एक दिवशी ती घरात काम करणारी मुलगी आहे, ती खाली माझ्याकडे एक चिटोरा कागदाचा घेऊन आली आणि म्हणाली हे बाबांनी दिलं आहे. मी तेव्हा कन्सल्टिंगमध्ये कामात होतो, पण मी जे चटकन वाचलं तर त्या नागिणीच्या वर त्यांनी काहीतरी लिहून मला पाठवलं होतं. ते मी वाचून दाखवतो. सोसवेना जरी नागिणीचा दाह, तरी घट्ट मोह जगण्याचा. मरणाला हाक जरी या ओठात, तरीही पोटात भूक चळे. आणि त्याच्यात थोडीशी गंमतही त्यांनी केली आहे. जरी बुडू आले जगण्याचे तारू, संध्याकाळी दारू हाक घाली. कसा घ्यावा येथे जगण्याचा शोध, केवळ विनोद जन्म मृत्यू. असं त्यांनी ते लिहून पाठवलं. ते मी मुद्दाम ठेवलं आहे त्यांच्या हस्ताक्षरामध्ये. म्हणजे आपलं दुःख जे आहे, वेदना जी आहे, त्याच्यावरही ते एक कवी म्हणून त्याच्याकडे कसे पाहू शकत असत ह्याचं उदाहरण म्हणून हे मी सांगितलं. अगदी त्यांचा मिश्किलपणा हा तर त्यांची खासियत होती. आपण दोघांची बोललो, पण तुम्ही या तिघांमध्ये लहान आहात, त्यामुळे अर्थात लाड पण तेवढेच जास्त झाले असतील. तर तुमची काय आठवण आहे? आमच्या प्रत्येकाला जर तू विचारलंस तर प्रत्येकजण म्हणणार कीच मीच बाबांचा फेवरेट होतो. ही मुलगी एकुलती एक मुलगी, हा मोठा मुलगा आणि हा डॉक्टर, हा आईचा जास्त लाड. आणि मी लहान आणि मी सगळ्यात हुशार, म्हणून प्रत्येकाला वाटतं की मीच बाबांचा फेवरेट होतो म्हणून. पण बाबांचा मिश्किलपणा, आम्ही त्याला पीजेस म्हणायचो, आठवतं? पुअर जोक. पण बाबा जेव्हा कविता लिहायचे त्यांना इतकं कॉन्सन्ट्रेशन लागायचं, मग त्यांना कधी कधी रागही यायचा. आणि नागिणीची जशी सुटका झाली नाही कवितेतून, तशी त्यांनी स्वतःची सुद्धा सुटका केली नाही.
म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांचे बाबा कसे दिसतील ह्याच्यावरही त्यांनी कविता केलेली आहे. ती एक वाचून दाखवतो. आणि ते अनुभव खरेच आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले आहेत की आपले बाबा कसे आहेत हे मला, कारण लहान असताना आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचे आमचे मित्र वगैरे की पाडगावकरांच्या घरात राहायचं म्हणजे तुम्हाला कसं काय वाटतं. त्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली असायची. पण त्याच्यावरही बाबांनी कविता केलेली आहे. म्हणजे स्वतःचंच व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटलेलं आहे त्या कवितेतून. त्याचं नाव आहे मंगेश पाडगावकर एक दृष्टिकोन. उघडे पडून बाबा जेव्हा वाचित असतात, दाढी लावल्या दुधी भोपळ्यासारखे दिसतात. वाचता वाचता अगदी तल्लीन होऊन जातात. पुस्तक हातात अर्ध्या तासात घोरू लागतात. पावसाळ्यात गंबूट पायात घालतात तेव्हा बाबा गोष्टीतले राक्षस दिसतात. कामाला जाताना आपणच उशीर करतात आणि मग उगीच सगळ्यांवर ओरडत बसतात. बाबा तसे शूर आहेत, कोणालाच भीत नाहीत. मात्र आई चिडली म्हणजे कसे अगदी मऊ येतात. स्वयंपाकघरात आई गप्प, बाबा भिवून बोलत असतात. आम्ही आज जाताच मात्र आम्हाला घालवून देतात. कधी कधी बाबा अगदी लाडात येतात. व्यायाम केलाच पाहिजे म्हणून फिरायला चला म्हणतात. टॅक्सीतून घेऊन जातात, टॅक्सीतून परत आणतात आणि आमच्या निमित्ताने आपण भरपूर भेळ खातात. उद्यापासून शिकवणार. ते लहान असताना ताईला गणित शिकवायचे. उद्यापासून शिकवणार म्हणून जेव्हा आवाज येतो तेव्हा माझ्या पोटामध्ये भीतीने गोळाच उठतो. शिकवीत तर काहीच नाहीत, आरडाओरड फार करतात. काळ कामाचे गणित येताच हळूच आधी उत्तर बघतात. कधी कधी आईशी मोठ्या मोठ्याने भांडण करतात. दुसऱ्या खोलीत एकटेच जाऊन तणतणत झोपी जातात. मी म्हणतो भली जिरली, आई आता बोलणार नाही. खानावळीत जेव्हा आता, उद्यापासून वाढणार नाही. पहाटे बघतो तर बाबा आई जवळ असतात. अगदी खुशाल गाढ झोपून मजेत आपले घोरत असतात. हे सगळं बालपण आम्ही बघितलेलं आहे. अगदी आपण ह्या दोघांची बोललो, पण मला वाटतं मावशी, दिवस तुझे फुलायचे हे जे गाणं नंतर इतकं लोकप्रिय झालं, आजही ते लोकप्रिय आहे, पण ते त्यांनी तुझ्यावर लिहिलंय. तू बऱ्याचदा जेव्हा बाहेर असशील किंवा कुठेही मैत्रिणींच्या लग्नात असेल किंवा एरवी कुठेही कार्यक्रमात ते गाणं तू ऐकलं असशील, पण तेव्हा कसं वाटायचं जेव्हा हे गाणं माझ्यावर माझ्या वडिलांनी लिहिलंय? हो, माझं ज्या वेळेला दिलीपशी लग्न ठरलं त्यावेळेला मला अजून आठवतं की मी दिलीपबरोबर बाहेर गेले होते. तिथून मी जिन्यातून चढून येताना मला ते स्वतः मी म्हणत होते ते गाणंही आठवते. पहला पहला प्यार है ये, पहला पहला प्यार, ना जाने क्या हो गया है, दिल है बेकरार. हे गाणं मी गुणगुणत वरती आले तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, काय ती उगाच हिंदी गाणी म्हणतेस असं मला म्हणाले आणि आत गेले आणि थोड्या 2-1 तासांनी ते परत आले आणि त्यांनी माझ्या हातामध्ये दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे हे गाणं त्यांनी मला लिहून दिलं. त्यांची सगळ्यात खास कविता सगळ्याच कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या, पण अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना पाडगावकर म्हटले की जी पहिली कविता आठवते ती म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तर तुमच्यापैकी एकाकडनं ती म्हणून दाखव मी. अगदी अगदी ती बाबांची अगदी आवडीचं बोल गाणं होतं ते. आणि तो कुठच्याही काव्य वाचनाच्या प्रोग्राममध्ये ती म्हटल्याशिवाय तो प्रोग्राम कधीच त्यांनी केलेला नाही. आणि ती मी म्हणून दाखवतो. प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. लव्ह हे त्याचंच दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. आपण मगाशीच उल्लेख केला
की त्यांचा मिश्किलपणा हा तर सगळ्यांनाच माहिती आणि इतक्या प्रेमकविता लिहिल्या, त्यामुळे अर्थात त्यांचं जे प्रेमाचं नातं होतं, त्या दोघांचं नवरा बायकोचं हे जे नातं होतं ते निश्चितच वेगळं असेल. तर नेमकं त्या दोघांचं नातं कसं होतं? आता तू प्रेमकवितांचं जे म्हणतेस, तर मला असं वाटतं की मुळामध्ये त्यांच्या ज्या प्रेमकविता आहेत त्याचं सर्व श्रेय आईला दिलं पाहिजे. म्हणजे ते त्यांनी 14व्या वर्षी कोणावर काय लिहिलं ते सोडून दे तू, पण सर्व त्यांच्या ज्या प्रेमकविता आहेत त्या माझ्या मताने आईच्यासाठी आहेत असं मला वाटतं. शाळेतून येताना रस्त्यातून असं जात असलं तरी त्यांच्याकडे ते माझ्याकडे कधी बघायचेच नाहीत आणि मग मला मैत्रीण म्हणायच्या, असं काय अगं तुझे वडील आहेत ना. पण त्या संदर्भातली ही जिप्सी अर्थातच त्यांचा अत्यंत लोकप्रिय काव्यसंग्रह आहे, त्याच्यातली ही मी कविता म्हणते जिप्सी. एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून, आठवते बालपण जेव्हा मी खेळत होतो, बांधित मी घर सवंगड्यांच्या संगत, कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती, आठवते अजूनही होतो रंगत मी किती, पण अकस्मात होतो जात सारे उधळून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. आणि पुढे कशासाठी गेलो मी घर सोडून, सारी सारी सुखे होती काही नवतेच न्यून, पण खोल खोल मनी कुणीतरी होते दुःखी, अशा सुखात असून जिप्सी उरला असुखी. दिसू लागले डोंगर जरा मिटता लोचन, तिथे कुणीतरी मला नेऊ लागले ओढून, मिटलेल्या डोळ्यांपुढे खळखळणाऱ्या लाटा, सळसळणारी पाने, दूर पळणाऱ्या वाटा, वाटांसवे त्या पळालो सारे काही झुगारून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. तो जिप्सी नेहमीच त्यांच्यामध्ये होता आणि मला असं वाटतं की म्हणूनच ते इतक्या सुंदर कविता आणि गाणी लिहू शकले. लग्नातली पण एक हो, लग्नातली माझ्या आठवण अशी आहे की ज्या वेळेला माझं दिलीपशी लग्न ठरलं, 75 सालची गोष्ट आहे ती, त्यावेळेला आणीबाणी होती आणि आणीबाणीमुळे सगळ्याच गोष्टींवर इतकीच माणसं जेवायला, इतकंच आहे. सकाळी लग्नाचा काहीतरी 9:30-10चा मुहूर्त होता. हे काही तयार नाहीत आणि खोलीत दरवाजा बंद आणि आवाज करायचा नाही म्हणजे बाबा कविता लिहित आहेत, आई अस्वस्थ. आणि मी म्हटलं की काय चाललंय म्हणून मी डोकावून बघितलं तर त्यावेळेला त्यांनी ते सलाम कविता लिहित होते आणि त्यावेळेला त्यांनी ती माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळी सलाम ही कविता लिहिली आहे. सलाम ही खरं म्हणजे एका घाबरलेल्या माणसाची कविता आहे. मला वाटतं आपण ती अभयच्या तोंडून ऐकूया. म्हणजे बाबांचे शब्द ते फुलं आणि नाजूकही असायचे आणि त्याचे दगडही करता यायचे त्यांना. सलाम सलाम सबको सलाम, ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणाऱ्याला सलाम न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम, सलाम भाई सबको सलाम, वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम, रिकाम्या हातातून उदी काढणाऱ्या बुवाला सलाम, हवेतून अंगठी काढणाऱ्या बडे बुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरकणाऱ्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम, साहेबाची टरकवणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम, सलाम प्यारे भाईओ और बहनों सबको सलाम. त्यांचे शब्दातून ते कुठचेही अनुभव त्यांना सांगता येते, इतक्या इफेक्टिव्हली सांगायचे ते.
बोलायला गेलं तर खूप बोलण्यासारखं आहे आणि पुढेही आपल्याला बोलायचं आहे. पण आता आपण पाडगावकरांच्या या 3 लाडक्या मुलांशी बोललो, पण यानंतर आपण पुढच्या पिढीशी बोलणार आहोत. म्हणजे त्यांच्या लाडक्या नातवंडांशी सुद्धा आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. अजून भरपूर कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. पाहत रहा महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण विशेष कार्यक्रम बघतोय ज्यामध्ये आज आपण कवी मंगेश पाडगावकर यांच्या आठवणींना उजाळा देतोय आणि त्यांचे काही खास किस्से आणि कविता या त्यांच्याच कुटुंबियांकडून ऐकतोय. मगाशी आपल्याबरोबर होते पाडगावकरांची 3ही मुलं आणि आता आपल्याबरोबर आहेत ती पाडगावकरांची लाडकी नातवंड. आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. आपल्यासोबत आहे रैना आणि रूपक आपल्याबरोबर आहेत. पाडगावकर हे कवी म्हणून खूप मोठे होते, नावाजलेले होते, पण आजोबा म्हणून ते कसे होते? आता मला वाटतं तुमची गँग इकडे नाही आहे, नातवंडांपैकी फक्त तुम्ही दोघं रिप्रेझेंट करताय तुमच्या गँगना, पण आजोबा म्हणून तुमचं आणि त्यांचं नातं कसं होतं? ॲक्च्युली आम्ही 5 नातवंड, रैना, रूपक, तनय, पार्थ आणि रौनक. नात मी एकटीच आणि ते मला लाडाने नेहमीच पिल्लू म्हणायचे आणि माझ्या मुलाला नेहमी पिल्लूचं पिल्लू. त्यांनी रैना हा कधीही मला उल्लेख केला नाही. त्यांनी माझ्या नावावर असंख्य गाणी लिहिली आणि रैनाबाई रैनाबाई सांभाळ तुझा कोंबडा हे त्यांचं एक गाणं माझ्यावर लिहिलेलं आहे. अगदी आजोबा आणि नात असं तुमचं एक युनिक रिलेशन होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि एकटी नात म्हणजे अर्थातच तू खूप लाडकी होतीस. तुझ्या लग्नाच्या वेळी मला वाटतं त्यांनी तुला एक कविता लिहून दिलेली, तर तीही आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. हो, आजोबांनी लिहिलं होतं, प्रिय रैना तुझ्यासाठी आजोबांची सोबत. दिवा कुठेतरी दूर दूर एक दिवा दिसतो, काळोखाच्या खडकावर मांडी घालून बसतो. मला म्हणतो भिवू नको माझा प्रकाश दिसेल, कुठेही असलीस तरी तुझ्याजवळ असेल. क्या बात आहे. म्हणजे ही जी सोबत आहे ती कायम असते, नसले तरी कायम तुझ्या बरोबर ही कविता जी आहे ती नक्कीच. नेहमी राहील. नक्कीच. रूपक, नातू आणि आजोबा म्हणजे आजोबांना नात लाडकी असतेच, पण नातवाशी एक वेगळं असं काहीतरी ट्युनिंग असतं. तुमचं ट्युनिंग कसं होतं? आमच्यावरती त्यांचा खूप जीव होता आणि आठवणी बऱ्याच आहेत त्यांच्या. सगळ्यात पहिली म्हणजे आठवण म्हणजे कवितेच्या दृष्टीने म्हणजे शाळेमध्ये त्यांची आम्हाला वेडं कोकरू म्हणून कविता होती आणि ते त्यांचं खाली नाव वाचलं आणि मी त्यांना फोन केला आणि सांगितलं, आजोबा तुमची कविता आहे आम्हाला. तर कुठली मला म्हणाले. तर मी म्हटलं वेडं कोकरू. तर म्हणाले ये सायनला, मी तुला ती वाचून दाखवतो आणि शिकवतो. आणि ॲक्च्युली मला त्यांनी ती बसून बाजूला ती वाचून दाखवली आणि शिकवली. ती कविता मी म्हणून दाखवतो. कवितेचं नाव आहे वेडं कोकरू. वेडं कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं. अंधार बघून भलतंच भ्यालं, दमून दमून झोपेला आलं. शेवटी एकदा घर दिसलं, वेडं कोकरू गोड हसलं. डोकं ठेवून गवताच्या उशीत, हळूच शिरलं आईच्या कुशीत. तर ही कविता सगळ्यात पहिली त्यांनी मला वाचून दाखवली आणि शिकवली होती. आणि एक गंमत अशी होती की मी लहान होतो आणि ते ज्या खोलीत लिहायचे त्या खोलीत ते झोपले होते आणि त्यांचा तो एक लाकडाचा केस विंचरायचा ब्रश असायचा. तर त्याच्याने मी त्यांचे हळूहळू केस विंचरत होतो आणि मला काय झालं माहीत नाही, तो ब्रश घेतला आणि मी धाडकन त्यांच्या डोक्यात आपटला. ते आपटल्यानंतर ते असे जागे झाले, पण त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामुळे एक मोठं टेंगूळ आलं आणि त्याच्या पुढच्या कुठचीही जे त्यांचं जे फंक्शन होतं, जे प्रेस कॉन्फरन्स होती, ते त्या टेंगुळाकडे बोट करायचे आणि सांगायचे की हे टेंगूळ जे आहे ना, हे माझा नातू आहे ना रूपक, त्याच्यामुळे. आणि मला असंख्य कितीतरी लोकांनी त्याच्यानंतर, अच्छा तू का रूपक, अच्छा तू तो ज्याने त्यांच्या डोक्यात ब्रश आपटला होतास. तर ही एक आठवण आहे जी मला आठवते.
आपण बोलायला गेलो तर आपल्याला वेळ नक्कीच कमी पडेल. आपण बघितलं आपल्याबरोबर रैना आणि रूपक ही नातवंड होती, ते रिप्रेझेंट करत होते त्यांच्या या टीमला. खऱ्या अर्थी या सगळ्यांचं बालपण जे आहे ते त्यांनी भिजवलेलं आहे. अजून बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. पाहत रहा महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्याबरोबर आहे पाडगावकरांचं संपूर्ण कुटुंबीय आणि आता आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे, तो म्हणजे पाडगावकरांचा पणतू आरव आपल्याबरोबर आहे. मावशी, पणजोबा आणि पणतू हे त्या दोघांमधलं नातं कसं होतं? आरव त्यांचा अतिशय लाडका आणि ते त्याला पिल्लूचं पिल्लू म्हणायचे. ह्या आजारपणात क्षणिका म्हणून जे त्यांचं पुस्तक आहे ते त्यांनी आरवलाच अर्पण केलं आहे. ह्या आजारपणामध्ये ज्या वेळेला तो आला होता, तो आजोबांच्या पणजोंच्या खोलीत गेला, पणजो म्हणायचा तो, आणि त्यांनी 4 गोष्टी फिक्स केल्या त्यांच्यासाठी, कागदावर लिहिल्या की त्यांना दिसत नाही आहे, त्यांना ऐकू येत नाही आहे, त्यांना लंग्सचा प्रॉब्लेम आहे, अशा 4 गोष्टी, आणि रूपककडे दिल्या आणि सांगितलं तू डॉक्टर आहेस ना, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या फिक्स कर, मग ते बरे होतील. हा जो इनोसन्स होता ते त्या दोघांच्या नात्यातलं खरं युनिकनेस आहे असं म्हणायला पाहिजे. आपण कितीही वेळ बोललो तरी आपल्याला वेळ कमी पडेल, पण आता थांबावं लागणार आहे. पण मला वाटतं जशा कवितांबद्दल आपण बोललो तशी अनेक गाणीसुद्धा त्यांची लोकप्रिय झाली. आणि एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन देणारं गाणं म्हणजे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मला वाटतं हे गाणं रूपक आम्हाला तू ऐकवावंस. मी गायक नाही आहे, पण ते मी गुणगुणतो आणि त्यांना आमच्या सगळ्यांच्या तर्फे आदरांजली. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. क्या बात आहे. खूप खूप छान. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ दिलात, त्यामुळे खरंच आभार. आणि पाडगावकरांच्या कविता ज्या आहेत त्या कुठेही आपण म्हणू शकतो. त्यांच्याच 2 ओळी मी तुम्हाला सगळ्यांना म्हणते, तुम्ही आलात बरं वाटलं. याल याची खात्री होती, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. तुम्ही आलात, खरंच खूप खूप बरं वाटलं. आपण बघितलं मंगेश पाडगावकरांच्या कुटुंबियाबरोबर आपण गप्पा मारल्या, त्यांच्या सगळ्या आठवणींना आपण उजाळा दिला आहे. पाडगावकरांच्याच अशा ओळी आहेत, जेव्हा मी नसेन तेव्हा तुम्ही असाल, फुलांसारखे फुलाल, आनंदाने हसाल, हसणाऱ्या सगळ्या मुलांसाठी आणि फुलणाऱ्या सगळ्या फुलांसाठी. मला वाटतं जरी आज पाडगावकर नसले तरी त्यांच्या कविता या आपल्या सगळ्यांबरोबर कायमच असतील. महाराष्ट्र वनकडून कवी मंगेश पाडगावकर यांना सलाम. या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. पाहत रहा महाराष्ट्र वन.